पूर्णपणे त्यांच्या असणाऱ्या एअर डिफेन्सचा ताबा आपण घेतला होता. चायना त्याचा जो असणारा मित्र होता की ज्याचे अमेरिकेशी ट्रेड वॉर चालला होता. अमेरिकेचं मार्केट बंद झालं तर चायनाच्या हे लक्षात आलं होतं की आपली अर्थव्यवस्था बिघडणार आहे आणि मग ती अर्थव्यवस्था बिघडणारी अर्थव्यवस्था आपल्याला थांबवायची असेल तर जगामधलं दुसऱ्यात मोठं मार्केट कुठे आहे तर भारतामधलं मार्केट आहे. ते भारताचं मार्केट आहे आणि म्हणून चायना असं म्हणालं की खरंच आपलं जर युद्ध झालं अमेरिकेबरोबर आणि आपण आता असताना पाकिस्तानला मदत केली तर भारतातलं मार्केट आपल्या हातातून जाईल. आणि म्हणून या लुटूपुटूच्या लढाईमध्ये सुद्धा चायनाने पाकिस्तानला मदत केली नाही. हत्यारं दिली तो भाग वेगळा पण मदत केली नाही. आणि अमेरिकेच्या ज्यावेळेस लक्षात आलं की पाकिस्तान आपल्यापासून दूर गेलं होतं, आपल्यावरती चायनाचं नियंत्रण करण्यासाठी त्यावेळेस भारताकडे त्यांनी बरेच प्रयत्न केले पण आपण त्यांना हातच धरायला संधी देत नव्हतो. त्यांना पाकिस्तान पुन्हा ताबा मिळवण्याची संधी मिळाली, अमेरिकेने तो ताबा घेतला. आणि आमच्या असणाऱ्या विश्वगुरूला असा हाग्या दम भरला की मी जे जाहीर केलेलं आहे त्याच्या विरोधात एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. युद्धाची घोषणा तिथे झाली. आजही नरेंद्र मोदींनी युद्ध थांबले असं घोषणा केलेली आहे का तर नाही. कारण का याच्या गांडीतच दम नाही आहे की तो मोदीला तो ट्रम्पला अंगावरती घेऊ शकतो. ही संधी आहे आंबेडकरवाद्यांची, फुले शाहू आंबेडकरवाद्यांची संधी आहे. प्रचार करण्याची की तुम्ही गांडुगिरीच्या राजकारणाच्या बाजूने जाणार आहात की हिंमतवाल्यांच्या राजकारणाच्या बाजूने जाणार आहात. एक हॅरल्ड रॉबिन्सचं असणारं एक फार चांगलं पुस्तक आहे दी प्रेसिडेंट म्हणून. आणि ते असतं की एका व्यक्तीला प्रेसिडेंट व्हायचं असतं. आणि त्या पुस्तकामध्ये असे त्यांनी म्हटले की संधी मिळाली आणि ह्यांनी वापरले आणि तो प्रेसिडेंट झाला. ही आंबेडकरवाद्यांच्या हातामधली असणारी संधी आहे. संधी काय तर दोन संधी आहेत. एक तर हमला करणारं सेंटर हे ते टेररिस्ट कॅम्प नाही आहे तर पाकिस्तान आहे. ते टेररिस्ट कॅम्प नाही आहे, ते फक्त तिथे ट्रेनिंग दिल्या जाते. हमला करणारे ते सेंटर नाहीत. हमला करणारा असणारं पाकिस्तान आहे. तुम्हाला पाकिस्तानची 5 शकलं करण्याची संधी आली होती, तुम्ही का घालवलीत? आणि ट्रम्पमुळे तुम्ही घालवलीत. पब्लिकली तुम्हाला असणारा जे राष्ट्रभक्त स्वतःला म्हणतात, स्वतःला जे राष्ट्रभक्त बोलतात आहेत, त्यांच्या राष्ट्रभक्तीवरतीच तुम्हाला असणारा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची संधी आली. ती संधी फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी सोडली.
आजही आपण सुरुवात केली तर आपण असणारा त्या ठिकाणी हाबी होतो, अशी असणारी परिस्थिती आहे. की तुम्हाला गांडूगिरीचं राजकारण पाहिजे या मोदीसारखं, की अमेरिकेने दम दिला आणि हे केलं, की तुम्हाला असणारा इराणच्या खोमिनी सारखं राज्य पाहिजे. नाही, मला ज्या दिवशी थांबवायचं त्या दिवशी मी थांबेन. आणि त्यांनी इस्रायलवरती बंबारडी सुरुवात ठेवली आणि शक्य झाल्यानंतर तो असणारा म्हटलं ठीक आहे आता मी थांबतो. ही संधी आहे. हा आंबेडकरी फुले-शाहू आंबेडकरी चळवळीतला जो मौनी बाबा आहे, या मौनी बाबाची असणारी जबाबदारी आहे की त्यांनी त्याचा मौनपणा सोडला पाहिजे आणि हे प्रश्न पब्लिकली विचारायला सुरुवात केले पाहिजेत की तुम्हाला असणारा गांडूगिरीचं राजकारण पाहिजे की मर्दानगीचं राजकारण पाहिजे, हिमतीचं राजकारण पाहिजे, हे सांगा. जो गांडू असेल तो गांडूगिरीच्या राजकारणाला मतदान देईल, जो हिम्मतवाला आहे तो हिम्मतवाल्याच्या राजकारणाला मतदान देईल. तुम्हाला असणारा प्रश्न उपस्थित करावे लागतील. संधी आली की तिचा उपयोग केला पाहिजे, हे माझं स्वतःचं तत्व आहे. तिथे माघार हटायचं नाही. जे होतील ते होतील, परिणाम होतील ते होतील, ते बघता येतील. पण ती संधीच आपण उपयोग करणार नसू ते त्याचा उपयोग काय? आज त्याचा परिणाम काय दिसतोय आपल्याला की नंतरच्या घडामोडीचा असताना त्यांनी विषय घेतलाय. चांगला घेतलाय मी असं म्हणेन. घडामोडी काय दिसतात आहेत आपल्याला की एका बाजूला रशिया आपल्या बरोबर असायचा, आज रशिया आपल्या बरोबर उभा राहताना दिसत नाहीये, तर तो पाकिस्तान बरोबर उभा राहिलाय. तो पाकिस्तान बरोबर उभा राहिलाय. तो पाकिस्तानला मदत करायला तयार आहे. पाकिस्तानला का मदत करायला तयार आहे? तर पुन्हा हे गांडूगिरीचं राजकारण हे आपण लक्षात घ्या. गांडूगिरीचं राजकारण काय? तुम्ही पुतीनला ऐकून माघार घेतली नाही. रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत पुतीन, त्यांना तुम्ही असं विचारून माघार घेतली नाही. तर तुम्ही ट्रम्प जो भारताच्या विरोधात आहे, की ज्यांनी मोदी ती बेइज्जती केली, व्हाईट हाऊसमध्ये त्याची असणारी बेइज्जती केली, त्यांनी सांगितलं आणि भारत गप्प बसला. त्यांनी सांगितलं आणि RSS वाले गप्प बसले. तेव्हा शंका कोणाच्याही मनामध्ये येते. शंका ही कोणाच्या मनामध्ये येते की हा माणूस, हे राष्ट्र आपल्या बाजूने उभं राहील की न राहील. काय का रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. युक्रेनला असणारी सगळी मदत अमेरिका आणि वेस्टर्न कंट्रीज त्या ठिकाणी देत आहेत. आज रशियाला मदत चायना करते. रशियाला मदत इराण करते. आपण त्यांना मदत करत होतो असं मी म्हणेन. का त्यांचं सगळं तेल हे भारत विकून देत होता त्यांना आणि युद्धाला लागणारा पैसा त्या ठिकाणी देत होता. आज शंका ही उपस्थित राहिली की रशियाचं तेल जे भारत विकून देत होता, उद्या पुन्हा ट्रम्पने सांगितलं बंद आणि ह्यांनी बंद केलं तर आमचा असणारा लढण्याचा जो स्रोत आहे, लढण्याचा जो स्रोत आहे तो सगळाच बंद झाला. आणि हा लढण्याचा स्रोत बंद झाला
तर मग मी लढायचं कसं? आणि म्हणून चायनाने रशियाला ज्यावेळेस सांगितलं की आपण असं आता पाकिस्तानच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, त्यावेळेस शांतपणे न काही बोलता रशिया हे पाकिस्तानच्या बाजूने उभं राहते, अशी परिस्थिती आहे. राजकारणामधला आ बैल मुझे मार असं जे म्हणतात ते या लुटूपुटूच्या लढाईमध्ये आपण असारा बैल उभा केला आणि तो आता आपल्या विरोधातच मारणार आहे. नंतरची जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयानक आहे. जे पाकिस्तान 10 दिवसाचं सुद्धा युद्ध लढू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आलं होतं, आज त्याला टर्कीशिवाय दुसरं कोणीच टर्की आणि चायनाशिवाय दुसरं कोणीच देऊ शकत नव्हतं. पण चायना सुद्धा लपून लपून त्या ठिकाणी देत होतं. आज असणारा रशिया एका बाजूने आणि अमेरिका दुसऱ्या बाजूने खुलं त्यांना असणारं ॲम्युनेशन पुरवायला सुरुवात झाली आणि पुन्हा सुसज्ज करायला झालेलं आहे. पुन्हा सुसज्ज करायला झालेलं आहे. या देशामधला सगळ्यात मोठा इकॉनॉमिस्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांनीच अर्थव्यवस्थेमधला येणाऱ्या काळासाठी एक सिद्धांत मांडला होता. आणि ते म्हटले पुढची युद्ध जी आहेत ही जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी नसणार आहेत. जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी नसणार आहेत, तर पुढची युद्ध ही अर्थव्यवस्था ताबा घेण्यासाठी लढल्या जाणार आहेत. देशाची अर्थव्यवस्था आपल्या ताब्यात यावी म्हणून असणारं युद्ध होणार आहेत. आणि त्या ह्याच्यामध्ये चारित्र्यहीन व्यक्ती देशाच्या खुर्चीवरती बसला असेल तर अर्थव्यवस्थेवरती ताबा मिळवणं अत्यंत सोपं आहे. अत्यंत सोपं आहे. त्याचं चारित्र्य दाखवा आणि आम्ही जे करतोय त्याला मान्य करून घ्या. हे जे मोदीच्या समोर ट्रम्प एवढी दादागिरी करू शकतो, चारित्र्याचा तर प्रश्न नाही. शंका उपस्थित आहे. की युद्ध तुम्ही जिंकायला आलेला आहात. 71ची असणारी इंदिरा गांधीचं स्टेटस हे तुम्ही मिळवू शकता. तिने बांगलादेश निर्माण केला. संधी मिळाली, तिने बांगलादेश निर्माण केला. तिने हे बघितलं नाही ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान या दोघांमधलं 4000 किलोमीटरचं अंतर आहे आणि या 4000 किलोमीटरच्या अंतराला एक राज्याचा भाग दुसऱ्या बाजूला आहे. त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी, गव्हर्न करण्यासाठी, त्याच्यासाठी लागलेला सगळा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो देशावरच्या असणाऱ्या रिसोर्सेसवरती फार मोठा असणारा ड्रेन आहे. अशी जी परिस्थिती आहे ती विसरली. 2 तुकडे करतायत करा आणि करून मोकळे झाले.
आपण RSSला विचारलं पाहिजे, BJPला विचारलं पाहिजे, नरेंद्र मोदीला विचारलं पाहिजे, अरे बा तुला पाकिस्तानचे 5 तुकडे सोडून 30 वर्ष जो असणारा आतंकवाद्यांचा हमला होता तो थांबवण्याची संधी होती, ती तुम्ही का दौडवली ते सांगा. आणि आज परिस्थिती अशी आहे की तुमच्याकडे कोणी मित्र राहिला नाही. ज्याचे 5 तुकडे काढण्याची असणारी लोकांची अपेक्षा होती, आज त्याच प्लेयरला तुमचे मित्र रशिया आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका तुमची असणारी मैत्रीण, हे तुमच्या विरोधक जे पाकिस्तान आहेत त्यांना हत्यार द्यायला सुरुवात झालेली आहे, आधुनिक हत्यार. उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये ही परिस्थिती तुम्ही फेस करू शकता का? RSS वाल्यांचा प्रचार काय असायचा की इथले मुसलमान तुमच्या छाताड्यावरती बसतील आणि इथल्या मुसलमानांना तुम्हाला छाताड्यावरती बसून घ्यायचं नसेल तर सगळ्या हिंदूंनी एकत्र या. आज उलटा प्रश्न आपण विचारला पाहिजे की इथला असणारा मुसलमान हा भारतीय मुसलमान आहे, पण तुमच्या ह्या नाकारतेपणामुळे, तुमच्या ह्या गांडुगिरीच्या राजकारणामुळे ज्या पद्धतीने असणारा पाकिस्तानला हत्यारं दिल्या जात आहेत आणि उद्याच्या असणाऱ्या युद्धामध्ये आपल्याकडे हत्यारं होत नाही, आपणही दुसऱ्यांकडून विकत घेऊन लढत असतो, त्यांनी देण्याचं बंद केलं तर इथला मुसलमान छाताड्यावरती बसण्याच्या ऐवजी पाकिस्तानचा मुसलमान तुमच्या छाताड्यावरती बसणार आहे की नाही, आणि ह्याची निर्माती कोण करणार आहे तर RSS, BJP, नरेंद्र मोदी करणारे आहेत. हा लोकांपुढे आपण प्रश्न घेऊन जाणार आहोत की नाही? काँग्रेसवाले घेऊन जाणार नाही याची मला खात्री आहे. मी जसं म्हणालो, समाजवादी आणि कम्युनिस्टवाले हा कधी प्रश्न उपस्थित करणार नाही. फुले शाहू आंबेडकरवादीवाले काय करणार? तेही गप्प बसणार आहेत का? मुख गिळून बसणार आहेत का? आत्ताचा जो कालखंड आहे हा अत्यंत क्रुशियल कालखंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. काल रात्री बरेच संपादक आणि सिनियर नागपूरमधले जर्नलिस्ट आम्ही सगळे बसलो होतो. त्यांनी मला विचारलं की तुम्ही हे म्हणताय यायला आम्हाला शक्य होईल की नाही माहीत नाही, पण तुमचं रीडिंग काय आहे? मी त्यांना म्हटलं होतं की थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स म्हणजे भाषेवरती प्रांत रचना करण्याची ज्यावेळेस वेळ आली त्या कमिशन समोर बाबासाहेब तब्येतीमुळेच गेले नाहीत, पण त्या समितीला त्यांनी असणारा मसुदा सादर केला. तो मसुदा सादर करताना त्यांनी असं त्याच्यामध्ये म्हटलं होतं की तुम्ही भारतामध्ये इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात नेशन विद इन नेशन, म्हणजे राष्ट्रामध्ये राष्ट्र, असं जे निर्णय करण्याची तुमचं जे धोरण आहे काही काळ चालेल, पण हे राष्ट्रामध्ये राष्ट्र जे उभे करतायत आणि त्यांच्यामधला संघर्ष जर सुरुवात झाला, त्यांच्यामधला संघर्ष सुरुवात झाला तर त्या संघर्षाला कंट्रोल कोण करणार, नेतृत्व कोण करणार? आणि ते म्हटले लीडरशिप ही जर स्टेट्समॅनशिप नसेल, म्हणजे मी ह्या राज्याचा आहे म्हणून ह्या राज्याची भूमिका घ्यावी आणि देशाच्या असणाऱ्या भूमिकेचा विसर पडावा त्याला,
हा देश देश म्हणून राहणार नाही, वेगवेगळ्या जुन्या पद्धतीने तुकड्यांमध्ये विखुरला जाईल अशी असणारी परिस्थिती होती. आणि म्हणून त्यांनी असं एक फार चांगलं वाक्य वापरलं होतं, दाय कर्स्ड इंडिया, दाय शॅल नेव्हर बी युनायटेड. हे बायबलमधलं आहे. आणि त्यांनी त्याच्या पुढे लिहिलं की आय विश दिस डज नॉट हॅपन. म्हणजे हे अशी परिस्थिती भारतामध्ये येत नाही. आजच्या असणाऱ्या सगळ्या ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी भाषेच्या आधारावरती एक राज्य दुसऱ्या राज्याच्या विरोधात उभं राहिलं आणि भारतामध्ये स्टेटमेंटशिप नसेल तर मग त्याची संघर्ष टाळणार कोण? यंत्रणा शिल्लक राहत नाही ते संघर्ष टाळण्यासाठी. आणि यंत्रणा जर तुमच्याकडे तो संघर्ष टाळायचा नसेल, त्या संघर्षाचा भेगा जे आहेत हे भगदाड व्हायला वेळ लागणार नाही. आणि भगदाड एकदा झालं की ते जुळवणं कठीण आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आता तेच आपण केलंय. सांगता आलं पाहिजे आपल्याला की इथल्या असणाऱ्या मुसलमानांना हा आमच्या छाताड्यावरती बसेल म्हणून त्याला असणारं एक विलन करून आपण बसून झालं. त्याला विलन म्हणून आपण असणारा बसवलेला आहे. आता ह्या विलनपणातून त्याला सुटका आपण द्यायलाच तयार नाही आहोत. जसं पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब जाऊन महात्मा गांधी आणि काँग्रेस यांनी बहिष्कार टाकला होता. तेव्हा राजांनी असणारा, इंग्लंडच्या राजांनी असणारा बाबासाहेबांना विचारलं होतं की व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं? ते म्हटले 4 जण आमच्या छाताड्यावरती अगोदरच बसलेले आहेत. जातीच्या स्वरूपातले 4 जण आमच्या छाताड्यावरती अगोदरच बसलेले आहेत. तुमचं राज्य हे 5वं आहेत की जे आमच्या छाताड्यावरती बसलेले आहेत. किंवा तुम्ही आम्हाला जर स्वातंत्र्य मिळालं तर आमच्या छाताड्यावरचा 1 माणूस कमी होईल, म्हणजे आम्हाला 4 जणांशी लढायला मोकळं होता येतं. 4 जणांशी मग आम्ही लढायला मोकळे आहोत. आज तुम्ही 5वे जे आमच्या छाताड्यावरती बसलेले आहात त्याच्यावर 5 जणांची गठ्ठी झालेली आहे आणि आम्ही लढू शकत नाही अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने असं म्हणेन, खुदा न खास्ता अशी परिस्थिती पुन्हा उभी राहावी आणि ती मला शक्य त्या अधिक त्या ठिकाणी दिसते. याचं कारण की जगाची अर्थव्यवस्था आपण जर पाहिली, तर ही जगाची अर्थव्यवस्था हळूहळू कोलमडत चाललेली आहे. आणि ती कोलमडत चालली आहे याचं कारण, ज्याला इंग्रजीमध्ये डेमोग्राफी आपण म्हणतो, तिच्यामधला फार मोठा बदल व्हायला लागला. त्या डेमोग्राफीमधला फार मोठा बदल व्हायला लागलाय. आणि तो काय व्हायला लागलाय की म्हातारी माणसं फार संख्येने झालेली आहेत आणि तरुण माणसं कमी झालेली आहेत. तरुण माणसं कमी झालेली आहेत जगभर आणि म्हाताऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आता म्हाताऱ्यांचा वर्ग हा इंग्रजीमध्ये ज्याला बाईंग क्लास म्हणजे विकत घेणारा वर्ग हा नाही, काय त्याच्या सगळ्या गरजा पुरून झालेल्या आहेत. इंग्रजी भाषेमध्ये सांगायचं झालं तर तो रिप्लेसमेंटचा क्लास झालेला आहे.
आर्थिक दृष्टिकोनातून तो रिप्लेसमेंट म्हणजे घरात फ्रीज आहे, एकदमच खराब झालं तर बदला, नाही तर स्क्रू लावा आणि चालू द्या. त्याच्यामुळे तो विकत घेणारा वर्ग नाहीये. नवीन वर्ग जन्मालाच आला नाही म्हणून त्याचा संसार सुरुवात झाला नाही, आणि त्याचा संसार सुरुवात झाला नाही म्हणून तो कन्झ्युमर आयटम मधला बायर क्लासच झाला नाही. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमधला ज्याला आपल्याला म्हणता येईल की रिसेशनची कालखंड हा सुरुवात झाला. रिसेशनचा असणारा कालखंड सुरुवात झालाय, पण ती भारताची परिस्थिती नाही. काय येत्या अजून 30 वर्ष भारताची लोकसंख्या वाढत जाणार आहे. आणि म्हणून मनमोहन सिंगने एकदा जे म्हणालं होतं की आमच्याकडे 25 कोटीचा मिडल क्लास आहे, आज तो 40 कोटीचा मिडल क्लास झालाय. एवढं मोठं मार्केट जगामध्ये कुठेच नाहीये. एवढं मोठं मार्केट जगामध्ये कुठेच नाहीये. आणि म्हणून मी असं एकदा म्हणालो होतो की भारताला आपल्या विभागामध्ये देशामध्ये शांतता राखायची असेल तर जगाला किती बाजारपेठ आपली मोकळी करायची आणि किती करायचे नाही, आणि ती मोकळी करत असताना वेगवेगळ्या देशामध्ये ती कशी डिवाइड करायची याचा आराखडा जोपर्यंत तुम्ही ठेवत नाही तोपर्यंत प्रत्येक जण हाऊत केल्यानंतर पोहायला येतो. तशा रीतीने हा कन्झ्युमर क्लास आहे तो आपल्याकडे आला पाहिजे, तो आपल्याला मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्याचे प्रयत्न राहणार. आणि तिथेच मी असं म्हणतोय की जी ट्रम्पनी जी आता असताना संधी घेतली, पाकिस्तानला चायना मदत करत नाही हे लक्षात आल्यानंतर अमेरिकेने जे असताना पाकिस्तानला पुन्हा कवटाळलं आणि मोदीला दम देऊन सांगितलं की बंद कर, मी इकडनं अनाऊन्स करतोय की इथला असताना सीज फायर झालेला आहे, तोंड उघडलंस तर तुझं चारित्र्य बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, ही जी धमकी दिली ही वर्षभराने सुद्धा येऊ शकते, 6 महिन्यांनी सुद्धा येऊ शकते, 3 महिन्यांनी सुद्धा येऊ शकते. आणि आता त्याची गरज मोठी पडलेली आहे. आणि म्हणून मी म्हणालो की आत्ताच्या कालावधीमधलं वाईट शब्द आहे, मला माहिती आहे गांडू हा वाईट शब्द आहे, नामदेव ढसाळांच्या भाषेमध्ये हा चांगला शब्द आहे. तुम्हाला ज्या शब्दामध्ये हितली व्यवस्था सामान्य माणसापर्यंत सांगता येते ते शब्द वापरायला आपण कधी घाबरता कामा नये. तुम्हाला सरळ लोकांना विचारलं पाहिजे की तुम्ही गांडूगिरीच्या राज्याने गेला, राजकारणाने गेलात तर आज नुसता हितला मुसलमान नाही तर पाकिस्तान मधला मुसलमान तुमच्या छाताड्यावरती बसणार आहे का त्याला मदत करणारं अमेरिका आहे, त्याला मदत करणारा इंग्लंड आहे, त्याला मदत करणारा आता फ्रान्स आलेला आहे, त्याला मदत करणारा रशिया आहे आणि चायना होताच. तुम्ही या सगळ्यांशी एका वेळेस लढू शकता का? तर नाही. आणि म्हणून हे RSS BJP जे गांडूगिरीचं राजकारण करते याला मतदान करणं म्हणजे तुम्ही गांडू आहात, मतदार गांडू आहे. यांच्या विरोधात करणार असाल तर हिम्मतवाल्याला तुम्ही मतदान केलेलं.
राजकारणामध्ये मी नेहमी मानत असतो, बाप तरी दाखव, तो दाखवता येत नसेल तर श्राद्ध घालून मोकळा होऊन जा. की मेलाय म्हणून असणारं जर तरचं राजकारण नसतं, जर तरचं राजकारण नसतं. आणि म्हणून अशा व्यवस्थेमध्ये आल्यानंतर माझं म्हणणं आहे की फुले शाहू आंबेडकरी चळवळीने लोकांसमोर जी वस्तुस्थिती आहे ती निर्भयपणे त्या ठिकाणी मांडली पाहिजे. लोकांना काय वाटते ते वाटू द्या ना. मी लोकसत्तेमध्ये हा शब्द माझा नाही आहे. 9 तारखेला ज्यावेळेस ट्रम्पनी तिथनं घोषणा केली ती माझ्या कानापर्यंत सुद्धा आली नव्हती, पण बॉर्डरवरती एक सोल्जर जो होता, त्याचं नाव सांगत नाही, कुठे होता तो नाही सांगत, त्याचा मला फोन आला आणि मला म्हटलं ये गांडूगिरी का राजकारण बंद कर दो ना. मी चक्रावलो, म्हटलं आज न कधी शिवाय देणारा अमुक देणार. म्हटलं झालं काय, आपने टीवी नहीं सुना क्या? मतलब नहीं. ट्रंप ने सीज फायर डिक्लेयर कर दिया. साले हम जीतने वाले थे, तुम तो सीज फायर डिक्लेयर उसने किया और अपना ये गांडू प्राइम मिनिस्टर चुपचाप बैठा है. ये त्या आर्मीवाल्याला सुद्धा वाटत होतं साला 20 वर्षाच्या ह्या दर दिवसाच्या कटकटीमधनं मी सुटतोय आता. सामान्य जनतेमधला त्या सोल्जरच्या निमित्ताने आलेला फोट ही परिस्थिती आहे. या परिस्थितीची वाचा आणि या परिस्थितीचं शब्दांकन करणं हे गरजेचं आहे. आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळ ते शब्दांकन करेल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी रजा घेतो.